जो नवीन एक रोड झाला सिमेंट टँक रस्ता, तो रस्ता माननीय आमदार उमा खापरे यांच्या निधीतून झाला, पण तो रस्ता बिलकुल बरोबर झाला नाही। सर्व रस्त्याला खड्डे आणि दोन्ही फुटपाथ लॉक आहेत आणि किती खर्च आलता त्याला? त्यांचं टार्गेट काय ते 10 कोटीचं होतं। 10 कोटीचं टार्गेट होतं त्यांनी ते 10 कोटी इथंच वापरले या रस्त्यात। आता काय त्यांनाच माहिती आहे काय केलं त्यांनी ते। 10 कोटीचा रस्ता आहे हो, 10 कोटी त्यांनी डिक्लेअर केले होते। बरं, किती किलोमीटरचा रस्ता आहे? फक्त 500 मीटर। फक्त 500 मीटरसाठी 10 कोटी वापरले? 500 मीटर फक्त। संभाजीनगर चिंचवड या भागामध्ये जास्त पाण्याची अडचण महत्त्वाची। पाणी आम्हाला 4-4 दिवस पाणी येत नाही। दुसरा विषय म्हणजे लाईटचा प्रश्न कायमचाच आहे, कारण लाईट नसल्यामुळं कुठले काम करता येत नाही। आणि तिसरा प्रश्न म्हणजे जे कुत्री लोकांनी पाळल्यात ती कुत्री आणि रोडला मोकळी कुत्री यांच्यामुळं बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना आत्तापर्यंत चावा घेतलेला आहे। रस्ते झाले हे पहिले मंगला कदमच्या निधीतून झालेले आहेत महापालिकेच्या। त्यानंतर आत्ता जो नवीन एक रोड झाला सिमेंट टँक रस्ता, तो रस्ता माननीय आमदार उमा खापरे यांच्या निधीतून झाला, पण तो रस्ता बिलकुल बरोबर झाला नाही। सर्व रस्त्याला खड्डे आणि दोन्ही फुटपाथ लॉक आहेत आणि किती खर्च आलता त्याला? त्यांचं टार्गेट काय ते 10 कोटीचं होतं। 10 कोटीचं टार्गेट होतं त्यांनी ते 10 कोटी इथंच वापरले या रस्त्यात। आता काय त्यांनाच माहिती आहे काय केलं त्यांनी ते। 10 कोटीचा रस्ता आहे हो, 10 कोटी त्यांनी डिक्लेअर केले होते। बरं, किती किलोमीटरचा रस्ता आहे? फक्त 500 मीटर। फक्त 500 मीटरसाठी 10 कोटी वापरले? 500 मीटर फक्त। बापरे, 10 कोटी वापरले। हो। नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभेमधील संभाजीनगर या परिसरात आहोत। खरं तर तीनही या पिंपरी चिंचवड शहरातील या पिंपरी विधानसभेला 3 आमदार मिळालेले सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत। तिन्ही आमदार सत्तेत आहेत, परंतु हे सगळे ज्येष्ठ नागरिक सध्या आता एकत्रित झालेत। नेमक्या यांच्या समस्या काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत। 3 आमदार म्हणलं या ठिकाणी कुठलीही समस्या नसणार आहे, कारण 3 आमदार एवढे ह्या पिंपरी विधानसभेमध्ये कामकाज करतायत म्हटल्यानंतर साहजिकच आहे, प्रश्न तर नसणारच आहेत। पण नेमकं हे कारण काय आहे आपण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला आपण बाबांकडे जाणार आहोत। बाबा, पिंपरी विधानसभेमध्ये 3 आमदार आहेत खरं तर पाहायला गेलं तर। आता हे तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक एकत्रित होण्याचं कारण काय आहे? एकत्र होण्याचं कारण म्हणजे आपल्या संभाजीनगर चिंचवड या भागामध्ये जास्त पाण्याची अडचण महत्त्वाची। पाणी आम्हाला 4-4 दिवस पाणी येत नाही। दुसरा विषय म्हणजे लाईटचा प्रश्न कायमचाच आहे, कारण लाईट नसल्यामुळं कुठले काम करता येत नाही। आणि तिसरा प्रश्न म्हणजे जे कुत्री लोकांनी पाळल्यात ती कुत्री आणि रोडला मोकळी कुत्री यांच्यामुळं बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना आत्तापर्यंत चावा घेतलेला आहे। आणि फुटपाथ आमच्या भागामध्ये बिलकुल नाही। फुटपाथ आहेत पण एका ज्येष्ठ नागरिकाला फुटपाथमध्ये चालता येत नाही आणि रस्त्यामध्ये भरपूर खड्डे आहेत। ज्येष्ठ नागरिक स्विमिंग टँकला जातात, त्यासुद्धा गाड्या फास्ट जातात, गाड्यांमुळे लोकांच्या अंगावर पाणी उडतं आणि दररोज भांडणं होतात। तर याच्याकडं सर्व लक्ष द्यावं आमची अपेक्षा आहे। तुम्ही आत्ता म्हणलात की रस्त्यामध्ये खड्डे आहेत, खरं तर हा रस्ता कुणाच्या निधीतून या ठिकाणी झाला आहे? आता जे हे रस्ते झाले हे पहिले मंगला कदमच्या निधीतून झालेले आहेत महापालिकेच्या। त्यानंतर आत्ता जो नवीन एक रोड झाला सिमेंट टँक रस्ता, तो रस्ता माननीय आमदार उमा खापरे यांच्या निधीतून झाला, पण तो रस्ता बिलकुल बरोबर झाला नाही। सर्व रस्त्याला खड्डे आणि दोन्ही फुटपाथ लॉक आहेत आणि किती खर्च आलता त्याला? त्यांचं टार्गेट काय ते 10 कोटीचं होतं। 10 कोटीचं टार्गेट होतं त्यांनी ते 10 कोटी इथंच वापरले या रस्त्यात। आता काय त्यांनाच माहिती आहे काय केलं त्यांनी ते। 10 कोटीचा रस्ता आहे हो, 10 कोटी त्यांनी डिक्लेअर केले होते। बरं, किती किलोमीटरचा रस्ता आहे? फक्त 500 मीटर। फक्त 500 मीटरसाठी 10 कोटी वापरले? 500 मीटर फक्त। बापरे, 10 कोटी वापरले? हो, आम्ही हजारो वेळा त्यांना दाखवले, आणून आमदारांना दाखवले, इथले स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाचे अधिकारी सर्वांना दाखवले, त्याच्यावर काही पर्याय नाही। खरं तर आपण बघतोय पिंपरी विधानसभेतील ज्या आमदार आहेत, विधान परिषदेवरती ज्या आमदार आहेत उमा खापरे, त्यांच्या निधीतून 10 कोटी रुपये रस्ता हा मंजूर झाला। 500 मीटर रस्त्यासाठी 10 कोटी वापरल्याचा या ठिकाणी नागरिक आरोप करत आहेत। आम्ही आरोप करत नाही, नागरिक करतायत। ते देखील काम व्यवस्थित झालेलं नाही आहे असा नागरिक आरोप करत आहेत। बाबा, 3 आमदार आहेत पिंपरी विधानसभेला। आमदार तर तुमच्या इथं तुमच्या जवळच आहेत, अक्षरशः हाकेच्या अंतरावरती आहेत, उशालाच आहेच म्हणायचं। हां, त्यांनी समस्या ओळखली पाहिजे ना। पाण्याचा प्रॉब्लेम सगळ्यांना फोन करतोय, रात्री अपरात्री फोन करतोय, परंतु अधिकारी लोक एवढे निरडवलेले आहेत का उडवडीची उत्तर देतात। 1 आठवड्यात दिवसाआड पाणी 5 वर्षापासून, आणि तरी
ते सुद्धा म्हणजे जे आहे ते सुद्धा वेळेवर देत नाहीत व्यवस्थित. पाण्याचं प्रेशर कमी करतात आणि हे पाणी आमचा स्पष्ट आरोप आहे दुसरे कुठंतरी पळवलं यांनी पाणी पळवलं. हां, त्यामुळं आमच्याकडे कमी सोडतात. टाकी आपल्या एरिया बापरे. कारण आता येईन पावसाळा सुरू आहे. खरं तर पाहायला गेलं तर पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये पवना डॅम असेल, इतर सगळी धरणं असतील, सध्या आता पाण्याने सगळे ओव्हरफुल होत आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो आहे नदीपात्रामध्ये. आजूबाजूच्या जे गावं आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा दिला जातो आहे. बाबा म्हणतायत महानगरपालिकेकडून या ठिकाणी पाणी सोडलं जात नाही आहे, पाण्याची बोंबाबोंब आहे. पाणी टँकरने इथं पाणी आणलं जातं का? मग टँकरनं पाणी येतंय पण 1200 टँकरनं पाणी आणलं जातं का? टँकरनं क्वचित आज काही सोसायट्यांना येते पाणी, आमच्याकडे सोसायटीला काय इथल्या सोसायटीत आलतं का टँकर? आता नाही फक्त इथं पाठीमागच्या सोसायटी मागवत नाहीत. सर्वांना टँकर मागवणं हे परवडत नाही. ज्यांची वैयक्तिक परिस्थिती चांगली आहे तेच लोक फक्त टँकरने पाणी आणतात आणि ते टँकरचं पाणी सुद्धा जरी इतरांनी मागवलं तरी ते स्वच्छ नसतं. ते पाणी पिण्यासारखं नसतं किंवा त्याच्यापासून आजार होण्याची भीती असते. त्यामुळं टँकरनं कोणी पाणी मागवत नाही. नगरपालिका मात्र दिसाड पाणी पहिल्यापासून देते, 4 वर्ष झाली, पण ते पाणी कधीही प्रेशरने येत नाही. फक्त 2-2.5 फूट टाकी भरली की पाणी सोडतात. इथं तासभर 2 तास पण पाणी चालत नाही. संध्याकाळी 2 तास असतं, ते चढेपर्यंत 1 तास जातो. चढल्यानंतर लगेच सोडलं की बंद केलं की लगेच पाणी जातं आणि सकाळी पण तीच अवस्था आहे. अमित गोरखे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. हे हाकेच्या अंतरावर त्यांचं ऑफिस आहे. हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याच प्रभागातले सगळे. अक्षरशः सगळ्या मूलभूत सुविधांपासून त्यांचा जो प्रभाग आहे अक्षरशः हा वंचित आहे. मग विधान परिषदेचे आमदार असतील, 2 आमदार आहेत, एक सत्तेतले सगळेच हे 3ही आमदार आहेत. त्यामुळे ह्या 3ही आमदारांच्या प्रभागातील ही परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळून येते. माझ्याबरोबर अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सामाजिक कार्य म्हणून या ठिकाणी कार्य करतात. खरं तर सगळे आता ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही आता एकत्रित झालात. प्रभागातल्या नेमक्या अजून कोणते प्रश्न आहेत ते अजून वंचित आहेत? आता प्रभागमध्ये सगळ्यात मेन प्रश्न म्हणजे लाईट आणि पाणी आहे. कारण बरेचसे हल्ली कंपनीतली कामं घरून चालू असतात आणि ते काम लाईट नसल्यामुळं त्यांची फार ओढाताण होती. मी एक सामाजिक छोटंसं कार्य करत असताना नागरिक माझ्याकडे येतात, लाईट येत नाही आहे, पाणी येत नाही आहे. त्यावेळेला त्यांना फोन केल्यानंतर तात्पुरतं येतात, ते 2-2, 3-3 तासांनी येऊन लाईट चालू करत जातात. परत काय होतं, 1 फेस गेला, 2 फेस गेले, म्हणजे हे सतत लोकांच्या अडचणी निर्माण होतात. पाणी कमी दाबाने येतच नाही. मध्ये आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांनी उडावडीचे उत्तर दिले. पण हे पाईप फुटला, ठीक आहे, पाईप फुटून 10 दिवस झाले तरीसुद्धा आज पाणी येत नाही. आता जास्त ओरडाआड केली तेवढे 1 दिवस पाणी येतं, 2 दिवस येतं, परत जैसे थे. तर माझी एक विनंती आहे महापालिके अधिकाऱ्यांना की तुम्ही जातीने लक्ष घालावं. हे शाहूनगर, संभाजीनगर सुशिक्षित एरिया आहे. इथं कंपनीचे लोक असतात, काय कामाला आहेत, घरून कामं चालू आहेत, पण हे लोक लक्ष देत नाही आहेत काय. तर माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी इथं लक्ष घालावं. एक तर प्रशासन असल्यामुळं आम्ही प्रशासनाला इथं भटके कुत्रे भरपूर भरतात. पत्रक दिलं तर पोस्ट पावती देतात, हो आम्ही येतो. ते अधिकारी येतात, गाडी घेऊन येतात, तेवढ्यापुरतं इकडे तिकडे बघतात, झाले, आम्हाला कुत्रे सापडले नाहीत. म्हणजे असं कुठपर्यंत चालणार? आज कुत्रे चावा घेतात, लहान मुलं घेऊन दुकानात येण्या जाणं असतं, कुत्रे मागं पळतात. त्याबद्दल मग ह्याला जबाबदार कोण? तुमच्या प्रभागातल्या ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या नागरिकांना मिळत नाही आहेत. अक्षरशः हा जो येन पावसाळ्यामध्ये सगळे धरणं आहेत तुडुंब भरत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो आहे की धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील या पिंपरी विधानसभेतील संभाजीनगर परिसरातील हे सगळे नागरिक आहेत. संभाजीनगर, शाहूनगर परिसरातील नागरिक आहेत. अक्षरशः यांना अजून सध्या पाणी व्यवस्थित सोडलं जात नाही आहे. अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. खरं तर पिंपरी विधानसभेमध्ये हे सत्ताधारी जे आहेत ते 3ही आमदार आहेत. या ठिकाणी तुम्ही त्यांच्या कानावरती कधी घातलं? बरेच वेळा घातलेले आम्ही, बरेच वेळा घातले. आता मला एक सांगू इच्छितो बरं का, हा एरिया असा आहे की सर्व सुशिक्षित लोक आहेत. ह्याच्यामध्ये एकही सुद्धा नागरिक असा नाही की ज्याची घरपट्टी थकली किंवा लाईट बिल थकलेलं आहे किंवा पाणीपट्टी थकली. वेळच्या वेळ भरणारे लोक आहेत. आम्ही म्हणणं आहे झोपडपट्टीला तुम्ही देऊ नका असं नाही, तिथं फुकट देत आहे, पण तिथं 24 तास त्यांना पाणी मिळते, लाईट मिळते. आम्हाला इथं पाणी पैसे भरून सुद्धा आम्हाला मिळत नाही. टॅक्स भरून व्यवस्थित दिले करतोय आम्ही. कुठलाही इथला एरियातला एक सुद्धा माणूस नगरपालिकेने दाखवा की त्यांनी टॅक्स राहिलेला आहे. कोणाची थकबाकी आहे? इथं कुत्री एवढी बेकार आहेत ना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना घेऊन जाणं आम्हाला लय अवघड होतो.
हां, आणि याचं गार्डन वगैरे आहेत ना, त्या गार्डनमध्ये सुद्धा आता त्यांनी काय केले, लहान मुलांना जी खेळणी वगैरे आहेत, काय झोकाळे वगैरे सगळं बंद आहे. फुटपाथनं चालतो ना आम्ही, 4 वेळा ते रिपेअर केलं पण पाणी साठते तिथं, याला उपयोग नाही ना. जवळपास आहेत ना गार्डन आमच्याकडे. आता आमचा ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम चाललाय, म्हणजे ह्याचं बिल्डिंग ह्याचं चाललंय बांधकाम, 2 वर्ष होऊन गेली. आत्ताशी स्लॅब झालं आहे आणि प्लास्टर झाल्या. बघ काय करायचं सांगा मला. आम्ही विरंगुळा केंद्र म्हणून आम्ही चालू केलं तिथं. तर आमदार फक्त इलेक्शन पुरते येतात, मग इतर वेळी कोणाकडे येत नाही. नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यात, खरं तर आता त्याच्या तोंडावर तरी कोणीतरी पुढे यावं, ते तरी प्रश्न मार्गी लागावा हीच अपेक्षा आहे यांची. परंतु सध्या आता हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, कारण राजकारण म्हटलं की राजकारण सगळे हे ज्येष्ठ मंडळी सगळे हलवतात. परंतु आता हे सगळे आता रस्त्यावरती उतरत आहेत. त्यामुळे हा जो प्रभाग आहे, या प्रभागातील सगळेच राजकीय पक्षातले जे इच्छुक जे पदाधिकारी असतील किंवा नगरसेवक असतील किंवा जे स्थानिक आमदार असतील, त्यांनी देखील हे लक्षात घेणं गरजेचं आहे की येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या ज्या तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवरती यांनी तरी कुणीतरी येऊन पुढे येऊन ही कामकाजं तरी लक्षात घेऊन हे कामकाजं करावीत. परंतु महानगरपालिकेला देखील यांनी खूप वेळा पाठपुरावा केला, परंतु महानगरपालिकेने देखील या नागरिकांकडे दुर्लक्ष केलं सध्या पाहायला मिळून येते. म्हणून आज हे नागरिक सगळे आत्ता रस्त्यावरती उतरत आहेत, आपले प्रश्न मांडत आहेत. अजून नागरिक आहेत. बाबा, तुम्ही शाळेमध्ये सोडण्यासाठी जेव्हा लहान मुलांना घेऊन जाता, फुटपाथ आहेत का व्यवस्थित? फुटपाथच नाही आहे आणि कुत्रं मागं लागतात. महानगरपालिका तर म्हणते फुटपाथ मोठे केलेत आणि त्याच्यासाठीच हे रस्ते सगळे बारीक झालेत. फुटपाथ मोठं केलं पण चालायला रस्ताच नाही ना. गाड्या उभ्या असतात आणि गाडीवर घेऊन गेलं तर मागणं कुत्रं पळत येऊन गाडी पाडतात. अंगावर येऊन माणूस घाबरतो ना. त्यामुळं तुम्ही एकदा फुटपाथवर नुसता कॅमेरा फिरवून बघा, तुमच्या लक्षात येईल. फुटपाथ नुसते नावासाठी हो, तुम्ही मोकळे चालू शकतच नाही. अशी घरं म्हणजे फार बेकार परिस्थिती. बिना कामाचे 10 फूट वाया गेलेले. मग आता या मेन रोडला फुटपाथला दोन्ही साईडला शॉप आहेत, त्यांचे टपऱ्या वगैरे लागलेले आहेत, त्या काढल्या जायला पाहिजेत. मेन रोडला आहे ना, पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत, ट्रॉल्या असतात लागलेल्या, काय जायलाही रस्ता राहत नाही वयस्कर लोकांना. वडापाव आहे, भेळ आहे, ते बंद व्हायला पाहिजे. मॉडेलवर म्हटल्यानंतर हे नकोच ना. फुटपाथची झाडं कधीच तोडली जात नाहीत आणि त्याच्यावर लक्ष दिलं नाही. दोन्ही बाजूनं झाडं आलीत की त्याच्या खालून माणसाला चालता येत नाही. संपूर्ण फुटपाथ पॅक होऊन झाडांनीच गेलेले आतापर्यंत इथं. तर आणि फुटपाथच्या आत गाड्या लागलेल्या असतात. मग माणसांनी चालायचं, पांढऱ्या पट्ट्यावरून चालायचं का, हे सुद्धा एकदा दाखवायला पाहिजे ज्येष्ठांनी कुठून झालं किंवा नागरिक. काय मागणी आहे तुमची? मग आता ज्येष्ठ नागरिक म्हणून काय मागणी? ज्येष्ठ नागरिक म्हणून कमीत कमी त्यांना फिरताना सुरक्षितता, चांगल्या प्रकारची फुटपाथ आणि कुत्र्यापासून संरक्षण वगैरे, आणि फुटपाथच्या कडेला जे मातीचं हे पडलेलं असतात त्याच्यावरून ज्येष्ठ नागरिक घसरतात बऱ्याच वेळा. दोन्ही रस्त्याच्या बाजूला अशी माती आलेली आहे ते बघायचं. तर ते एक त्यांनी म्हणजे स्वच्छता ठेवावी. आणि ह्या एरियात पाण्याची सगळ्यात मोठी अडचण आहे, ती सोडवावी. आणि लाईटचं प्रॉब्लेम सुटला म्हणून सांगतात, पण दररोज लाईट जाते, रोजच लाईट जाते. तर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. पाणी आणि लाईटचा जर विषय नाही मिटला तर आम्ही इथून स्थानिक लोकांना घेऊन एक मोर्चा काढणार आहे. त्याशिवाय चक्का जाम अशा पद्धतीने आम्ही मोर्चा काढून प्रशासनाचे डोळे उघडणार आहे. ज्येष्ठ नागरिक आता रस्त्यावरती उतरणार. हो, ज्येष्ठ नागरिकांना घेऊन, माता भगिनींना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून त्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाहीत. आणि जी काय आम्हाला पाण्याची लाईटची व्यवस्था आहे हे सुरळीत होणार नाही असं मला वाटतं आहे. आणि आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे, मागं पण वेळ दिला होता ना, 1 आठवड्याभर तुम्हाला वेळ देतो काय, पण तरीसुद्धा त्यांनी काही हालचाल केली नाही. अन्यथा मी एक सामाजिक कार्यकर्ता मनसे माध्यमातून काम करत आहे, तर मी मोर्चा काढेल आणि हंडा मोर्चा घेऊन आणि त्यांना हे सबक शिकवल्याशिवाय जमणार नाही. खरं तर आपण बघतोय पिंपरी विधानसभेमध्ये सत्ताधारी 3 आमदार आहेत आणि या 3 आमदारांच्या प्रभागात काय परिस्थिती आहे सध्या आपण ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून आपण सध्या आता पाहिलीच. खरं तर आता हे सगळे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते आपल्या समस्या घेऊन महानगरपालिकेवरती सध्या आता हंडा मोर्चा काढणार असल्याचं सध्या आता पाहायला मिळून येते. नव महाराष्ट्र न्यूजसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड.